गरुडगमन तव चरणकमलमिह मनसि लसतु मम नित्यम्। गरुडगमन तव चरणकमलमिह मनसि लसतु मम नित्यम्। मनसि लसतु मम नित्यम्। नमस्कार. भागवत संहिता वाचनामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण सुरू करूया. बरोबर 3 वाजलेले आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत. कस्तुरी तिलकौ ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कंकणम् सर्वांगे हरिचन्दनौ सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः. तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेण वः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः. नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः. श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः. नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे करुणापारावर वरुणालय गंभीर घन नीरद संकाश कृत कलिकल्मषनाश यमुना तीर विहार धृत कौस्तुभ मणिहार पीतांबर परिधान सुर कल्याण निधान नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण
जय गोपाल हरे। मंजुल गुंजा भूष माया मानुष वेश, राधाधर मधुरसिक रजनी कर कुल तिलक, मुरली गान विनोद वेद स्तुत भूपाद, बर्हिनी बर्घा पीड नटक नाटक फणी क्रीड, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। आपला तृतीय स्कंध चालू आहे। देवहूती आणि कपिल मुनी म्हणजे आई आणि मुलगा यांचा संवाद आपण पाहतो आहोत। आपले 26 अध्याय काल पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण 27व्या अध्यायाकडे वळतो आहोत। 27व्या अध्यायामध्ये प्रकृती आणि पुरुषाच्या विवेकाने मोक्ष प्राप्तीचे वर्णन केलेले आहे की प्रकृती आणि पुरुषाचा जेव्हा विवेक होतो, विवेकाने जेव्हा वागणं होतं, आचरण होतं, त्यावेळेला मोक्ष प्राप्ती कशी मिळते, कशा प्रकारचं आचरण असलं पाहिजे असं कपिल मुनी देवहूतीला किंवा देवहूतीच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परीक्षित राजा गंगा किनारी बसलेला आहे आणि शुक मुनी त्याला भागवत महापुराण सांगतायत, भगवंतांच्या लीला सांगतायत। मृत्यूला त्याला फक्त 7 दिवस उरलेले आहेत। अशा परिस्थितीत माणसाने काय करावं, मृत्यूला कसं सामोरं जावं, आत्मस्वरूपाची ओळख कशी करून घ्यावी, मोक्षाप्रत कसं पोचावं, हे सगळं वर्णन भागवताच्या माध्यमातून शुक मुनी परीक्षित राजाला सांगतायत। त्याच वेळेला तिथे शौनकादी सुत मुनी हे सगळे तिथे आहेत आणि परीक्षित राजाला शुकमुनींनी सांगितलेलीच कथा पुढे सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितलेली आहे। आणि आपण आता कपिल देव आणि देवहूती यांचा संवाद बघतोय। भगवंत म्हणजे कपिल मुनी आईला काय म्हणतायत ते बघा। श्री भगवान उवाच प्रकृतिस्थोपि पुरुषो नाज्यते प्राकृतैर्गुणैः, अविकाराद कर्तृत्वान् निर्गुणत्वाज्जलार्कवत्, स एष यर्हि प्रकृतेर्गुणेष्वभिविषज्यते, अहङ्क्रिया विमूढात्मा कर्तास्मित्यभिमन्यते, तेन संसार पदवी मवशोभ्येत्य निर्वृतः, प्रासंगिकैः कर्मदोषैः सदसन्मिश्रयोनिषु, अर्थेय विद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते, ध्यायतो विषयानस्य स्वप्नेनर्थागमो यथा। श्री भगवान म्हणाले, ज्याप्रमाणे पाण्यात प्रतिबिंबित झालेल्या सूर्याचा पाण्याची शीतलता, चंचलता आदी गुणांची संबंध येत नाही। सूर्याचं प्रतिबिंब ज्या वेळेला पाण्यात पडतं, सूर्य मुळात उष्ण आहे आणि आपतत्व म्हणजे पाणी हे थंड आहे आणि प्रवाही आहे, म्हणजे चंचल हा पाण्याचा गुणधर्म आहे। पण ह्या दोन्ही गुणांचं परिणाम सूर्यावर काही होत नाही। सूर्याचं फक्त प्रतिबिंब पाण्यात आहे, प्रत्यक्ष सूर्य पाण्यात नाहीये। त्यामुळे त्या पाण्याची शीतलता आणि चंचलता या गुणांची त्या सूर्याचा काही संबंध येत नाही। त्याचप्रमाणे प्रकृतीचं कार्य असणाऱ्या शरीरात राहूनही आत्मा त्याच्या सुख दुःखादी धर्माने लिप्त होत नाही। परमात्म्याचा अंश म्हणजे आत्मा आपल्या देहामध्ये आहे आणि त्या पुरुषाची प्रकृती म्हणजे माया ही सुद्धा आपल्या देहामध्ये आहे आणि या मायेच्या प्रभावाने किंवा प्रकृतीच्या आधारानेच पुरुष सगळे कार्य करत असतो। पण तरी सुद्धा प्रकृतीचं जे कार्य आहे त्या केलेल्या कुठल्याही कार्याचा किंवा सुख दुःखांचा
त्या धर्मानी किंवा त्या आचरणाने आत्मा त्या गोष्टींनी लिप्त होत नाही. आत्मा अलिप्तपणे साक्षी भावाने ते सगळं बघत असतो. कारण तो निर्विकार आहे, अकर्ता आहे, निर्गुण आहे. आणि ह्यासाठी आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडल्यावर त्याच्यावर जसा कुठल्याही चंचलतेचा किंवा शीतलतेचा परिणाम होत नाही, तशाच पद्धतीने आत्म्यावर सुद्धा प्रकृतीने केलेल्या कोणत्याही कार्याचा परिणाम होत नाही. तो आत्मा लिप्त होत नाही. तो साक्षी भावाने तो स्फुरण देतो, प्रेरणा देतो. पण कार्य करण्याचं काम प्रकृती करते. त्यामुळे प्रेरणा दिली तरी कार्य जे होतं ते प्रकृतीच्या माध्यमातून होत असल्यामुळे आत्मा साक्षी भावाने ते कार्य बघत असतो. आणि तेच कार्य आपल्याला आता करायचंय. आपण साक्षी भावाने ह्या संसारात राहायचंय असंच जणू काही भगवंत आपल्याला सुचवतायत की आपली वय आता अशी आहे की आपण साक्षी भावाने संसारात राहायला पाहिजे. स्फुरण म्हणजे प्रेरणा द्यायची इतरांना, पण आपण प्रेरणा दिल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्यांनी ते अंमलात आणलं की नाही हे मात्र आपण बघायला जायचं नाही. किंवा त्याचे फायदे किंवा तोटे आपल्या मुलाबाळांना काय झाले, नातवंडांना काय झाले याचा विचार आपण करायचा नाही. म्हणजेच आपण त्यात लिप्त व्हायचं नाही. अलिप्तपणे साक्षी भावाने प्रेरणा दिल्यानंतर काय होतंय तेवढं आपण बघत राहायचं. कुठल्याही अपेक्षेने प्रेरणा द्यायची नाही किंवा ती आपण केलेली मदत कुठल्याही अपेक्षेने बघायचं नाही त्या मदतीकडे. पुढे ते म्हणतात, परंतु जेव्हा तो प्रकृतीच्या गुणांशी आपला संबंध जोडतो तेव्हा अहंकाराने मोहित होऊन मी करता असं मानू लागतो. म्हणजे हा जो आत्मा आहे तो पहिल्यांदा अलिप्त आहे असं पहिल्या श्लोकात आपल्याला त्यांनी सांगितलं. पण काही वेळेला या आत्म्यातूनच एक अहंकार जागा होतो की मी आणि मी माझं मला हे आपल्या देहाचे अहंकार. ह्यात सुद्धा हा जीवात्मा या अहंकाराकडे झुकलेला असतो. शुद्ध आत्मा असतो तो त्यापासून वेगळा असतो. तो पुन्हा साक्षीभाव ठेवूनच असतो. तर हा जो अहंकार आहे तो मी करता आहे असं मानू लागतो. त्यामुळे तो देहाच्या संबंधाने केलेल्या पुण्य पापरूप कर्मांच्या दोषामुळे आपलं स्वातंत्र्य आणि शांती गमावून बसतो. साहजिकच आपण ज्या वेळेला केलेल्या कामाचं यश मिळालं तर आपल्याला अत्यंत सुख प्राप्त होतं. केलेल्या कामामुळे अपयश आलं तर आपल्याला दुःख होतं. यश अपयश जय पराजय या सगळ्या भावनांनी आपण हलतो. तो जीवात्मा हलतो कारण त्या जीवात्म्याला अहंकार चिकटलेला असतो. मीपणाचं ममत्व चिकटलेलं असतं आणि म्हणून माणूस आपलं स्वातंत्र्य म्हणजे आत्मरूपात असलेला तो जो आहे तो स्वातंत्र्य आणि शांती गमावून बसतो. आणि अशा प्रकारे शांती आणि स्वातंत्र्य गमावलं किंवा कर्तेपणाचा भाव आपल्याकडे घेतला कि मग उत्तम मध्य नीच योनीमध्ये आपला पुन्हा पुन्हा जन्म येतो. कारण वासनांना आपण सोडत नाही, वासनांच्या पासून आपण दूर जात नाही, कामनांच्या पासून आपण दूर जात नाही, इच्छांच्या पासून आपण दूर जात नाही, ममत्व आपण सोडत नाही. त्यामुळे आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे करावं लागतं. 84 लक्ष फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा या संसार चक्रात अडकावं लागतं. आणि म्हणूनच कायम स्वरूपी काय लक्षात ठेवायला पाहिजे तर नाहम करता हरिही करता हरिही करता ही केवलम. मी करता नाहीये तर तो करता करविता जो आहे तो केवळ हरी आहे आणि तो करतो आहे. त्यामुळे आपलं ममत्व दूर जाईल, अहंकार नष्ट होईल. प्रत्यक्षात आपण अहंकाराचा त्याग करणं इथे अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे स्वप्नातील भयशोकाचे काहीही कारण नसताना सुद्धा स्वप्नातील पदार्थांशी संबंध जोडल्यामुळे सुखदुःख भोगावं लागतं. स्वप्नात भयानक काहीतरी विचित्र स्वप्न जर आपल्याला पडलं तर आपल्याला घाम येतो, घशाला कोरड पडते, आपल्याला भीती वाटते, आपण ताडकन जागे होतो. आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्या देहावर झालेला मनावर झालेला आपल्याला दिसतो. सकाळ होऊन गेली तरी आपल्या मनातनं ते स्वप्न जात नाही आणि मग असं म्हणतो आता ते खरं होणार की काय सगळं, ती जे वाईट अशुभ स्वप्न मला पडलंय ते. म्हणजे त्या स्वप्नांशी जागेपणी सुद्धा आपण जोडले जातो. हे जसं घडतं
तसंच संसाराचं अस्तित्व नसून सुद्धा अज्ञानाने विषयांचे चिंतन करत राहिल्यामुळे जीवाची संसार चक्रातून सुटका होत नाही. वास्तविक पाहता ही माया आहे हे आपल्याला माहिती आहे. जर ही माया आहे तर आपल्याला त्याच्या अस्तित्वाचं आकर्षण कशासाठी पाहिजे किंवा त्यातल्या जय पराजय, यश अपयश ह्याचं आकर्षण कशाला पाहिजे, किंवा या मायेचं जगन्मिथ्या ब्रह्मसत्य जगन्मिथ्या असं आद्य शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे. मग जर ब्रह्मसत्य आहे म्हणजे आत्मतत्व आहे ते सत्य आहे, तर मग ह्या मायेशी आपण का लिप्त होतो, का आपण त्याच्यात बुडून जातो, आकर्षण आपल्याला त्या मायेचं एवढं का वाटतं? कारण आपल्याला असलेलं अज्ञान. कसलं अज्ञान? तर स्वस्वरूपाची ओळख आपल्याला झालेली नाही. म्हणजे आपण भले व्यावहारिक शिक्षण खूप घेतलेलं असेल, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, PhD केलेली असेल, पण जर स्वस्वरूपाची ओळख नसेल तर या व्यावहारिक लौकिक शिक्षणाचा काहीही उपयोग नाही. जर तुम्ही काहीही शिकलेला नसाल आणि तरी सुद्धा पारलौकिक शिक्षण म्हणजेच आत्मज्ञान जर तुम्हाला झालेलं असेल तर जगातली सगळी माहिती, ज्ञान तुम्हाला आपोआप होतं. त्यासाठी दुसरं लौकिक शिक्षण घ्यायची गरज पडत नाही. त्यामुळे आपण पूर्णपणे आपल्याला माहिती पाहिजे की काय करायचंय, तर आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. स्वस्वरूपाची ओळख करण्यासाठी निरनिराळे मार्ग आहेत, ते सुद्धा आपल्याला पुढे कपिल मुनींनी सांगितलेले आहेत. तेही आपण बघूया कुठल्या मार्गाने आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून घेता येईल. पुढे 5व्या श्लोकाकडे मी वळती आहे. अतएव शनैश्चित्तं प्रसक्तमसतां पथि भक्तियोगेन तीव्रेण विरक्त्या च नयेद्वशम्. म्हणूनच मनुष्याने विषय चिंतनाच्या मार्गात गुंतलेल्या चित्ताला तीव्र भक्तियोग आणि वैराग्य याच्या योगाने हळूहळू आपल्या स्वाधीन करावे. आता उपाय सांगायला कपिल मुनींनी सुरुवात केलेली आहे. ते म्हणतात की विषयाच्या चिंतनात गुंतू नका. सारखंच आपण विषयाच्या चिंतनात गुंतलेलो असतो. पैसा किती आला, किती गेला, जेवायला काय केलं, काय नाही केलं, आहेर कोणी किती दिला, किती आपण किती केला, आपल्याला परत किती मिळाला, अनेक गोष्टी आपल्या लौकिक जगातल्या ज्या आहेत. यांनी माझा अपमान केला, यांनी मला विचारलं नाही, बोलावलं नाही, यांनी मला काही सांगितलं नाही, त्यांचं ते ठरवतात, मी एवढी मोठी घरात आहे पण माझा अपमान होतो. त्यामुळे अशा प्रकारचं विषयांचं चिंतन यांनी आपण चित्ताने करत राहतो आणि भगवंत आपल्यापासून दूर जातात किंवा आत्मस्वरूपाची ओळख आपल्याला होत नाही. त्यामुळे तीव्र भक्तियोग आपल्या जवळ असेल आणि वैराग्य जर असेल, या सगळ्यात आपण उदासीन असू, वैषयिक चिंतनाच्या बाबतीत आपण उदासीन असू आणि नामस्मरण, स्मरण म्हणते मी, जप नाही म्हणते, हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की स्मरण आहे त्यावेळेला गुण विशेष किंवा स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यावेळेला तो योग म्हणजे जोडलं जाणं. युंज धातू आहे तिथे संस्कृत मधला. जोडलं जायचंय. कुणाशी जोडलं जायचंय? परमात्म्याशी, परमेश्वराशी जोडलं जायचंय. तो श्रेष्ठ असलेला जो पुरुष आहे, विशाल पुरुष आहे, विराट पुरुष आहे, त्याच्याशी आपल्याला जोडायचं आहे. ते कशाच्या माध्यमातून जोडायचंय? तर भक्तीच्या माध्यमातून जोडायचंय. मग ती भक्ती कशा प्रकारे करता येईल, तर त्याचं सुद्धा उदाहरण पुढे आपल्याला वर्णन पाहायला मिळणार आहे. ती अनेक प्रकारे आपल्याला भक्ती करता येते. इथे फक्त एवढंच लक्षात घ्या की भक्ती योग आणि वैराग्य याच्या योगाने हळूहळू आपलं मन, आपल्या वासना सगळ्या ताब्यात आणायच्या, इंद्रियांचं दमन करायचंय, शमन करायचंय आणि त्यानंतर आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचता येणार आहे. पुढे 6 ते 11 एका ह्याच्यात मी वाचतेय कारण त्याचा अर्थ एकत्रित आपल्याला बघायचा आहे. 6व्या श्लोकाकडे मी वळतेय. यमादिभिर्योग पथै रभ्यसन् श्रद्धयान्वितः मयि भावेन सत्येन मत्कथा श्रवणेन च सर्वभूत समत्वेन निर्वैरेण प्रसंगतः ब्रह्मचर्येण मौनेन स्वधर्मेण बलीयसा यदृच्छयोपलब्धेन
संतुष्टो मितभुङ्मुनिः विविक्त शरणः शान्तो मैत्रः करुणात्मवान् सानुबन्धे च देहेऽस्मिन् न कुर्वन्न सदाग्रहम् ज्ञानेन दृष्टतत्त्वेन प्रकृतेः पुरुषस्य च निवृत्त बुद्धवस्थानो दूरीभूतान्यदर्शनः उपलभ्यात्मनात्मानं चक्षुषेवार्कमात्मदृक् मुक्तलिङ्गौ सदा भासमसति प्रतिपद्यते सतो बन्धूमसच्चक्षुः सर्वान्युस्युत्तमद्वयम्. कपिल मुनी म्हणतायत यम इत्यादी योग साधनांच्या द्वारा यम नियम आसन म्हणजे पातंजलीचे अष्टांग योग जर आपण ऐकले असतील, आपण योगासनं करत असाल, आपल्याला ते नक्की माहिती असेल. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशा प्रकारे ते 8 अंग आहेत. यम इत्यादी योग साधनांच्या द्वारा श्रद्धापूर्वक चित्ताला वारंवार एकाग्र करत माझ्यामध्ये खरी खुरी भक्ती ठेवणं. यम नियम आसन म्हणजे आपल्याला आचरणात बदल, आसनात सातत्य, तुमच्या सगळ्याच इंद्रियांचं दमन केलेलं, अशा प्रकारे एक एक वाढत, अपरिग्रह साठा करायचा नाही, प्रत्याहार, त्यानंतर ध्यान, हळूहळू ध्यान म्हणजे एकाग्र करायचं मन, लक्ष केंद्रित करायचं आपल्या आत्मस्वरूपावर, धारणा ध्यान आणि समाधी इथपर्यंत आपल्याला जर पोचायचं असेल तर त्या 8 पायऱ्या योग्य पद्धतीने आपण गेलं पाहिजे. आणि खरी खुरी भक्ती ठेवणे म्हणजे काय, लोकांना दाखवायचंय किंवा लोकांना सांगायचं मी इतका जप केला, मी इतके पाठ केले, मी इतकं वाचते, मी अशी पूजा करते. आपली साधना असते ती गुप्त असावी, ती लोकांना सांगण्यासाठी नसते, त्या भगवंतांना ती सांगायची असते. भगवंता मी पाठ करते, हे देवी मी सप्तशतीचा पाठ करते, तुम्ही भगवंतांशी बोला. घरातल्यांना किंवा बाहेरच्यांना सांगून तुम्ही किती पाठ केलेत त्याचं फळ कमी होतं, तुम्हाला त्या साधनेचं फळ मिळत नाही. तुमची साधना ही नेहमी गुप्त असली पाहिजे. त्याला खरी खुरी भक्ती म्हणजे भगवंतांशी एकचित्त होऊन, एकतान होऊन, त्यांच्यात मिसळून जाण्यासाठी ती भक्ती करायची. प्रार्थना किंवा आरती आपण ज्याला म्हणतो, आर्ततेने ती आरती करायची. तुम्ही 4 आरत्या म्हटल्यात, देवे म्हटलेत का नाही म्हटलेत, मंत्र पुष्पांजली म्हटली का, त्याचा तिथे काही संबंध नाहीये. एकाच आरतीने आर्तपणे तुम्ही त्या आर्ततेने भगवंतांशी एकरूप होऊन भगवंतांना ती विनंती केली की तूच माझा मायबाप आहेस, तूच करता धरता भाऊ बंधू सगळा, त्वमेव माता त्वमेव पिता असं म्हणून जर तुम्ही ते केलं तर तेवढी एक आरती सुद्धा पुरेशी आहे. भगवंत म्हणत नाही भाराभर करा, एकच कुठली तरी गोष्ट करा, पण ती नेटाने आणि पूर्णपणे त्याग करून किंवा शरण जाऊन, अनन्य शरण होऊन आर्ततेने कळवळून प्रार्थना करा, तर भगवंता ही खरी खुरी भक्ती होते. ते म्हणतायत माझ्या कथा श्रवण करा, हरकत नाही, आरती म्हणायची नाहीये, श्लोक म्हणायचे नाहीयेत, स्तोत्र म्हणायची नाहीयेत, माझ्या कथा ऐका. पण त्या कॅरेक्टर, ते जे कथेचं कॅरेक्टर असेल त्याच्यात तुम्ही इतके एकाग्र व्हा. आम्ही सिरियल बघताना किंवा सिनेमा बघताना त्या कथानक बरोबर त्या इतक्या प्रभावी कथानक असतं ते, किंवा ते दृश्य असतं की तिथे झालेला एखादा खून किंवा अपघात असेल तर आमच्या डोळ्यातनं अश्रू येतात, त्या पात्राच्या वेदना आमच्या मनाला भिडतात. ती जी सहवेदना त्यावेळेला तुम्हाला जाणवते, जेवढे तुम्ही त्या सिरियलशी एकरूप होता तेवढं भगवंतांची कथा ऐकताना त्या कथेमध्ये तुम्ही एकरूप व्हा. ज्या सगळा आजूबाजूचा विसर तुम्हाला पडला पाहिजे, देहाचं भान विसरला पाहिजे, वेळेचं भान विसरला पाहिजे, तहान भूक विसरून तुम्ही जर भगवंतांच्या कथा ऐकत असाल तर तुमची ती खरी योग्य भक्ती आहे, खरी भक्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढे ते म्हणतात सर्व प्राण्यांविषयी समभाव ठेवा.
कोणताही प्राणी असो, म्हणजे सर्वांच्या ठिकाणी आत्मस्वरूपाने बघायचं आहे. अनेक संतांची उदाहरणं आपण बघतो की त्यांच्याजवळ वाघासारखे प्राणी येतात आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे कुठलाही वाघ त्यांच्यावर अटॅक करत नाही, हल्ला करत नाही. त्याच्यावरनं ते हात फिरवतात, त्याच्याशी बोलतात, त्याच्याशी गप्पा मारतात, जातात. नागाशी संवाद झालेला आहे संतांचा, असं म्हणजे टेंबे स्वामींच्या सुद्धा वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या चरित्रामध्ये हा उल्लेख आहे की त्यांनी ते सापाला परत पाठवलं की जा बाबा तू तुझ्या ठिकाणी. गजानन महाराजांच्या ह्याच्यात उल्लेख आहे चरित्रामध्ये असा. कुणी काही संतांनी गायीला शांत केलेलं आहे, कुणी प्राण्यांना जिवंत केलेलं आहे, कारण ते त्या आत्मस्वरूपाशी स्वतःला जोडू शकतात. त्यामुळे समभावानी प्राण्यांकडे बघणं, कोणाशीही वैर न करणं, समोरचा आपला शत्रू आहे ही भावना पूर्णपणे काढून टाकायची आणि समोरच्यानी कितीही आपलं चांगलं वाईट केलेलं असलं, आपल्याला त्रास दिलेला असला तरी तो वैरभाव काढून त्याच्याकडे आत्मस्वरूपाने बघायचं की तोही या पृथ्वीवरती भगवंतानी दिलेली क्रिया किंवा जे कार्य आहे ते करायला आलेला आहे. त्याला जे रोल दिला आहे, जे पात्र त्याला अभिनय करायला सांगितलाय ते तो करतोय. त्यामुळे भगवंतांनी सांगितलंय त्याप्रमाणे त्याचा रोल आहे. आपला रोल आपण करायचा आहे, त्याच्याशी आपण वैर करायला जायचं नाही. आसक्तीचा त्याग करणं, मला हे हवं ते हवं, हे मी आता टाकणार नाही, हे मी ठेवणार आहे, हा जो मोह आणि आसक्ती आपल्याला असते तिचा त्याग करायचा आहे. ब्रह्मचर्य पाळायचं आहे. आता गृहस्थाश्रमात तुम्ही म्हणाल की ब्रह्मचर्य कसं पाळायचं, तर गृहस्थाश्रमामध्ये सुद्धा भगवंतांनी असं सांगितलेलं आहे की प्रजोत्पादनासाठी आवश्यक असलेला समागम तुम्हाला करायला हरकत नाही, पण वासना शमवण्यासाठी समागम करायचा नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर संसार करत असाल तर ते ब्रह्मचर्य पाळण्यासारखंच आहे. जरी तुम्ही गृहस्थ असलात तरी त्यासाठी काही लग्न मोडायची गरज नसते किंवा संसार त्यागून वनात जायची गरज नसते. त्यानंतर मौन व्रत, हे तर अतिशय सगळ्यात कठीण काम आहे की जे आपल्याला कधीच जमत नाही. आपल्याला सारखं कुणीतरी, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे हे अगदी बरोबर आहे, पण तरी सुद्धा सातत्याने बोलणं, एकाशी झालं की दुसऱ्याशी. आता प्रत्यक्ष आम्ही कोरोनाच्या काळामुळे एकमेकांशी बोलत नाही, तर आम्ही फोनच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते आम्ही बोलत राहतो. म्हणजे मौन साधणं हे साधनेच्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे. त्यांनी काय होतं तर आपुलाची संवाद आपणाशी, आपण आपल्यामध्ये डोकावून बघतो त्यावेळेला आपला संवाद आपल्या देहाशी, आपल्या मनाशी, आपल्या आत्मस्वरूपाशी घडू शकतो. म्हणजे अंतर्मुख झालं की आपलं मौन आपोआप साधतं. बहिर्मुख असतो तोपर्यंत आपलं मौन आपल्याला साधत नाही. आणि निष्ठेने केलेल्या स्वधर्माच्या चरणाने, म्हणजे हा तर सगळ्यात मोठी गोष्ट, मोठा गुणधर्म सांगितलेला आहे कपिल मुनीने आपल्याला की स्वधर्माचं आचरण करणं. मग मी स्त्री म्हणून जन्माला आलेली आहे किंवा मी एक पत्नी आहे किंवा मी एक आई आहे किंवा मी माझा जो काही रोल असेल समाजातला तर तो रोल मी उत्तम प्रमाणे निभावत असेल तर त्यावेळेला मला भगवंतांची पूजा करायला नाही जमली तरी चालेल. भगवंत म्हणत नाहीत की तू माझ्या पुढे पूजा करत बस, नवरा आजारी आहे त्याच्याशी बोलू नकोस, त्याची सेवा करू नकोस, काय हो सारखं सारखं मला त्रास देता, किती हाका मारता, जरा पूजा करू देत नाही, तेवढं शांत बसा की. नाही, भगवंत म्हणतो माझी पूजा, मी निर्गुण निराकार आहे आणि सर्वांच्या ठिकाणी जर आत्मस्वरूपाने सगळ्यांना बघायचंय तर त्या पतिदेवांमध्ये पण मी आहेच. मग त्याची सेवा केलीस की ती पूजाच होते माझी आणि ती मला प्राप्त होते. आणि हे तुझं स्वधर्माचरण आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवंतांनी हेच सांगितलं की तू युद्ध कर. त्याला असं वाटत होतं की माझे नातेवाईक, आप्त, स्वकीय, गुरु सगळे ज्येष्ठ आहेत आणि मी त्यांना कसं काय मारायचं बरं. तर भगवंत त्याला म्हणतात मारणारा तू कोण आहेस, कर्तेपणाचा भाव तुझ्याकडे कुठे घेतोयस, तू करता नाहीच आहेस मुळी. करता करविता मी त्यांना मारणार आहे, तुझ्या माध्यमातून मारणार आहे. तुला मी बावला म्हणून पुढे उभं केलेलं आहे, बाकी चालवणार आहे सगळं मीच चालवणार आहे. आणि विश्व स्वरूप त्याला दाखवून कराल दाढाने ते सगळे सैन्य कौरवांचं कसं त्यांच्या मुखात जातंय आणि ते चावतायत हे सगळं बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो
18व्या श्लोकामध्ये नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, माझा मोह नष्ट झालेला आहे आणि आता मी स्वधर्म करतो, पाळतो, तू सांगशील ते मी करतो, असं कृष्णाला तो म्हणतो. तर मग आपल्याला सुद्धा आपला स्वधर्म पाळलाच पाहिजे. प्रारब्धानुसार जे काही मिळतं त्यात संतुष्ट राहावं. आपण कितीही मिळवायचा प्रयत्न केला तरी आपल्या नशिबात असेल तेवढाच, तितकाच पैसा किंवा सुख किंवा अन्नधान्य जे काही असेल ते. घरात उमाप आहे, भरपूर अन्न शिजवलेलं आहे, पण काही वेळेला असं परिस्थिती निर्माण होते की आपण केलेला स्वयंपाक असून सुद्धा आपण तो जीवू शकत नाही. म्हणजे आपल्या नशिबात तो नसतो. त्यामुळे आपल्या प्रारब्धात असतं तेवढं आपल्याला मिळणारच असतं, तेवढ्यावर आपण संतुष्ट राहावं. थोड्या वेळात आपली मीटिंग संपणार आहे, तुम्ही पुन्हा जॉईन व्हा. तर त्यामुळे प्रारब्धावर आपण विसंबलं पाहिजे किंवा त्याच्यात जे मिळतंय त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. प्रत्येक वेळेला हव्यास करू नये, मोहात पडू नये की नाही मी इतकं धान्याचा साठा करून ठेवीन, मी इतकं कपाट साड्याने भरून ठेवीन, मला बाहेर जाताना इतक्या साड्या नेसता येतील, असं म्हणून ज्यांनी कपाट कपडे भरून ठेवले होते करोनाच्या काळात, त्या सगळ्यांचे कपडे कपाटात तसेच राहिले. कुणाला ते कपडे वापरायची संधीच मिळाली नाही. म्हणजे हा प्रारब्धाचा भाग आहे की तुमच्याकडे आहे पण तुम्ही ते वापरू शकत नाही. म्हणूनच जे मिळतं त्याच्यात संतुष्ट राहावं. थोडं मिळालं तरी हरकत नाही. शरीर रक्षणाला आवश्यक तितकेच भोजन करावे. भगवंतांनी सांगितलंय की शरीर रक्षणाला वासुदेवानंद सरस्वती किंवा दत्तचरित्रात, गुरुचरित्रामध्ये पण म्हटलेलं आहे, एक मूठ धान्य, प्रत्येकाला हात आहे, हाताला मूठ आहे, हाताच्या मुठीत जेवढं धान्य मावेल, एकच धान्य, 2 धान्य, 3 धान्य काय घ्यायची असतील ती सगळी मिक्स करून तुम्हाला घ्यायची असली तरी एकच मूठ घ्यायचे, त्याच्यात 16 पट पाणी घालायचं आणि ते शिजवायचं आणि ते खायचं. असं तेवढं तुमच्या शरीराला धारण करून ठेवायला, देहाचं रक्षण करायला, पोषण करायला पुरेसं असतं. आम्हाला पुरतं का हो 1 मूठ धान्य? आम्हाला भाजी पाहिजे, पोळी पाहिजे, चटणी पाहिजे, कोशिंबीर पाहिजे, काहीतरी गोड पाहिजे, भात पाहिजे, आमटी पाहिजे. आज हे नाही का, उद्या ते नाही का, रोज एकच काय खायचं, म्हणून आम्ही तक्रार करणार. रामदास स्वामी ज्या वेळेला साधना करत होते, 5 घरी भिक्षा मागून आणत होते, ती भिक्षा जी मिळाली ती झोळीच्या झोळी नदीत बुडवत होते. त्याचं सगळं तिखट मीठ चव काय असतील ते सगळं जात होतं. मग ते सगळं काढून ते अन्न त्याला माश्यांना घालायचं, गाईला घालायचं, कुत्र्याला घालायचं, वैश्वदेव करायचं आणि मग एक घास आपण खायचं. आणि तरी ते एवढे बलदंड होते, एवढे सूर्यनमस्कार घालत होते, एवढे समर्थ, त्यांचं नामच समर्थ होतं. मग अशा पद्धतीचं आपण किती अट्टहास करतो, त्या स्वयंपाकघरात आपला वेळ किती म्हणून जातो, त्याला काही मर्यादा आहे का? आपल्याला अट्टहास असतो. नाही मग 4 चटण्या करून ठेवते, मग रवा भाजून ठेवते, पोहे भाजून ठेवते. अरे कशासाठी पाहिजे एवढं सगळं? एक पदार्थ, 1 पॉट मील खायला शिकलं पाहिजे माणसाने. एक पदार्थ करायचा, त्यात काय 4 भाज्या असल्या तर घालायच्या, ते सगळं काय असेल ते खायचं आणि मोकळं व्हायचं. भाज्या कणकेत घालायच्या, परोठे करायचे, खाऊन मोकळं व्हायचं. मग पोळी पण पाहिजे, भाजी पण पाहिजे, आमटी पण पाहिजे. हा एवढा मोठा संसाराचा हे वाढवायचाच नाही. त्यामुळे शरीराला रक्षणाला आवश्यक असेल तितकं भोजन करावं. नेहमी एकांतात राहण्याने, शांत स्वभावाने, सर्वांचा मित्र बनून दयाळू आणि धैर्यवान, सर्वांचं मित्र, सर्वांच्या प्रति मित्रत्वाची मैत्र जडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचं, माऊलीने आपल्याला पसायदानात सांगितलेलं आहे. त्या मित्रत्वाचं नातं आपलं बनलं पाहिजे. दयाळू आपण असलं पाहिजे. धैर्यवान, धैर्य म्हणजे काय? फक्त धाडस म्हणजे धैर्य नव्हे, एखाद्याशी लढणं म्हणजे धैर्य नव्हे, तर आलेल्या परिस्थितीत शांत मनाने उभं राहणं, इंद्रियांवर विजय मिळवणं हे सुद्धा धैर्य म्हटलेलं आहे. प्रकृती आणि पुरुषाच्या वास्तविक स्वरूपाच्या अनुभवाने प्राप्त झालेल्या तत्वज्ञानामुळे स्त्री पुत्रादी संबंधितांसह या देहाबद्दल मी माझा असा खोटा अभिमान धारण न करण्याने
पुन्हा पुन्हा ते सांगतायत की अहंकार नको, मी केलं हा भाव काढून टाका, मी, माझं, मला, हे 3 शब्द आपल्या जीवनातनं आपण पूर्णपणे वगळले पाहिजेत. आमचं, आम्ही, आम्हाला ह्या शब्दांचा वापर वाढवला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करता कामा नये. 1 पॉट मील, एका भांड्यामध्ये जेवण करायला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे आपला स्वयंपाकाचा वेळ वाचेल आणि तेवढा वेळ आपल्याला साधनेला किंवा आपल्या माणसांना देता येईल, मित्रत्व जोडता येईल, इतरांना समभावाने बघण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकू आणि आत्मस्वरूपाशी आपल्याला जवळीक साधता येऊ शकेल. बुद्धीची जागृती इत्यादी अवस्थांपासून अलिप्त राहण्याने, ज्या वेळेला आपण बुद्धीने काम करायला जातो, मन संकल्प विकल्प करतं, काल आपण बघितलं, मन संकल्प विकल्प करतं आणि त्याचा निश्चय बुद्धी करते. बुद्धी प्रेरणा देते इंद्रियांना आणि ते काम करून घेतलं जातं. पण माझी बुद्धी मी चालवायची किती आहे आणि आत्मस्वरूपाची जाणीव झाल्यानंतर परमेश्वराच्या इच्छेचा किती मान राखायचा आहे हे आपलं आपण ठरवायचं आहे. त्यामुळे बुद्धी जागृत ठेवायची यासाठी की मी आत्मस्वरूप आहे आणि इतर अवस्थांपासून अलिप्त राहायचं आहे. तसंच परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच वस्तू न पाहण्याने, परमात्म्याशिवाय दर्शनासारखं ज्याच्याकडे बघावं, ज्याचं श्रवण करावं असं काही नाहीच आहे हो. शेजारची बाई आली आणि सांगू लागली की अगं तिकडे भांडण चाललंय बघूया, ते ऐकण्याची गोष्टच नाहीये. पण कीर्तन आहे तर ते ऐकलं पाहिजे. भगवंतांच्या लीला कोणी सांगत आहे तर ते श्रवण केलं पाहिजे. ते श्रवण करताना त्यांच्याशी आपला भक्तियोग साधला पाहिजे, म्हणजे आपण त्यांच्याशी एकरूप होता आलं पाहिजे आपल्याला भक्त्याशी. त्यावेळेला आपण आत्मस्वरूपाची ओळख करून घेऊ शकतो, म्हणजे परमात्म स्वरूपाला जाणू शकतो. आत्मदर्शी मुनी डोळ्यांनी सूर्य पाहावा तसा आपल्या शुद्ध अंतःकरणाने परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतो. ज्याला आत्मदर्शन झालेला आहे असे जे मुनी ऋषी असतात त्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं असतं आणि त्यामुळेच त्यांना परमात्म्याचा साक्षात्कार झालेला असतो. आणि असे मुनी ऋषी हे सगळे देहादी उपाधींपासून वेगळे असतात. त्यांना देहादी उपाधी काही राहतच नाही. भूक लागलीये, तहान लागलीये, मला हा कपडा हवा, ती साडी चांगली दिसतीये का, हा रंग खुलतोय का माझ्यावर, याला कानातले मॅचिंग आहेत का, गळ्यातलं मॅचिंग आहे का. आमचं लक्ष बाह्य रूपाकडे किती आम्ही देणार आहोत, किती काय देणार आहोत, त्याला काही मर्यादा आहे का नाही, ती मर्यादा आपली आपणच घालून घेतली पाहिजे. त्यामुळे देहाच्या ह्या उपाधी आहेत सगळ्या. मी कानात काय घातलंय, गळ्यात काय घातलंय, केसात गजरा माळलाय की नाही, मला फुल लागतच, हा हव्यास आहे, हा अट्टहास आहे. ही ओढ त्या फुलाला आहे, फुलाशी आहे. तुम्ही देहाला सजवताय का आत्म्याच्या स्वरूपाची जाणीव करून घेताय, कुठे मर्यादा ठेवायची, काय आपल्याला मिळवायचंय याचं भान बुद्धीच्या माध्यमातून ठेवलं पाहिजे आणि खोट्या अहंकारापासून दूर गेलं पाहिजे. अहंकारादी खोट्या गोष्टींमध्ये सत्य रूपाने भासणारे जगाचे कारण असलेल्या प्रकृतीचे अधिष्ठान, प्रकृतीचं अधिष्ठान आहेच. प्रकृती ही कारक आहे, करणारी आहे. पुरुष तिच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतो आणि तो अलिप्त राहतो. पण जो तो पुरुष आहे तो सत्य रूपाने आपल्याला दिसत नसला, कारण तो निर्गुण निराकार आहे, तरी सुद्धा त्याला बघण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्या आत्मस्वरूपाला, त्या विराट पुरुषाच्या स्वरूपाला आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि प्रकृतीचं अधिष्ठान पाहिजे, कारण देह असला, नरदेह तुम्हाला प्राप्त झालाय, अतिशय दुर्लभ असा नरदेह आहे की ज्याच्या पशु प्राणी पक्षी यांना कुठे आत्मस्वरूपाची ओळख करून घेता येते, कारण त्यांना तेवढी बुद्धी नाही, त्यांना कार्य करण्याचं स्वातंत्र्य नाही, ते भोगवादी आहेत. जेव्हा खा मरून जा, उपभोगा आणि मरून जा असं त्यांचं आहे. पण आपल्याला बुद्धी दिलेली आहे, मन दिलेलं आहे, चित्त चतुष्टय आपल्याकडे आहे, त्याचा योग्य वापर करून त्या पुरुषाला ज्याचा विसर
प्रकृतीच्या मायेच्या पडद्यामुळे आपल्याला झालेला आहे. ते जे अज्ञान निर्माण झालेलं आहे ते अज्ञान दूर करायचं आहे, अज्ञानाचा पडदा दूर सारायचा आहे आणि त्या प्रकृतीकडे आपल्याला बघायचं आहे. अशा प्रकारे जर आपलं आचरण असेल तर ज्ञान स्वरूप अशा ब्रह्मपदाला आपण प्राप्त होऊ शकतो, ते प्राप्त करून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला वर 6व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापर्यंत जे आपण आचरण करायला पाहिजे ते सगळं कपिल मुनींनी सांगितलेलं आहे. अशक्य अजिबात नाही, शक्य आहे, पण ते मनाने मात्र ठरवलं पाहिजे, निश्चय केला पाहिजे, बुद्धीचा संकल्प झाला पाहिजे की मी अशा अशा पद्धतीने अगदी 100% जरी यातलं आपलं करता आलं नाही तरी 80, 85, 90% आपण निश्चित जाऊ शकतो. आणि तेवढं जरी गेलं तरी आपण भगवंतांच्या पर्यंत पोहोचू शकतो. यातलं एक स्वधर्म पाळायचा एवढं जरी आपण ठरवलं आणि त्या आत्मस्वरूपाला ओळखायचं तरी सुद्धा ते आपल्याला शक्य होतं. आता आपण 12व्या श्लोकाकडे वळूया. यथा जलस्थाभासस् स्थलस्थेनावदृश्यते स्वाभासेन तथा सूर्यो जलस्थेन दिवि स्थितः एवं त्रिवृदहंकारो भूतेन्द्रिय मनोमयैः स्वाभासैर्लक्षितो नेन सदा भासेन सत्यदृक् भूत सूक्ष्मेन्द्रिय मनो बुद्ध्यादिष्विह निद्रया लीनेश्वसति यस्तत्र विनिद्रो निरहंक्रियः. ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब भिंतीवर पडलेल्या कवडशामुळे पाहिले जाते आणि पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबामुळे आकाशातील सूर्याचे ज्ञान होते. आपण घरात बसलेला असतो आणि घरातल्या भिंतीवर सूर्याचं रिफ्लेक्शन पडलं की दिसतं, अरे वा आज सूर्य आलाय बघा, छान प्रकाश पडलाय. म्हणजे त्या प्रतिबिंबावरनं आपण जाणतो की सूर्य आहे, आकाशात आलेला आहे. तसंच त्या आत्म्याला आपण जाणू शकतो. तो स्फुरण देतो, आपल्याला कार्य करायला प्रवृत्त करतो. म्हणजेच स्फुरण देणारा कोणीतरी आहे. मग तो कोण आहे? तो आत्मा आहे. जसं ब्रह्मदेवाची आपण गोष्ट बघितली, ब्रह्मदेव शोधायला निघाले की माझा जन्म कुणापासून झाला, उत्पत्ती कशी झाली. कमळाच्या देठातनं ते आतपर्यंत गेले, कोणी दिसतं का बघायला. तर तोच शोध आपल्या अंतरात्म्यात शिरून आपल्यालाही घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय आपण आत्म्याप्रत पोचणार नाही, परमात्म्याशी आपलं मिलन होणार नाही. त्याप्रमाणे वैकारिक आदी भेदांमुळे 3 प्रकारचा वैकारिक विकार कोणते कोणते, आपण सत्वरज तमस या गुणांमुळे मिश्रणांमुळे जे तयार होतात त्याला विकार असं म्हटलेलं आहे. त्या वैकारिक आदी भेदांमुळे 3 प्रकारचा अहंकार, म्हणजे सात्विक अहंकार आहे, राजस अहंकार आहे, तामस अहंकार आहे. तसंच देह सुद्धा सात्विक, राजस आणि तामस, इंद्रिय, मन ह्यात असलेल्या आपल्या प्रतिबिंबामुळे जाणला जातो. हा जो वैकारिक अहंकार आहे तो त्याचं प्रतिबिंब आपल्या वागण्यातनं, बोलण्यातनं, आचरणातनं दिसून येतं. त्याच्यावरनं आपली प्रकृती किंवा आपला स्वभाव किंवा आपली सात्विक वृत्ती आहे का तामस आहे का राजस आहे हे ओळखलं जातं. आणि पुन्हा परमात्म्याच्या प्रतिबिंबामुळे त्या अहंकाराच्या द्वारा सत्य ज्ञान स्वरूप त्या परमात्म्याचे दर्शन होतं. म्हणजे पुन्हा जे सत स्वरूप आहे परमात्म्याचं, ते जे आपल्या अंतरात स्थित आहे. मग ते सात्विक अहंकार असेल तर ते कळतं आपल्याला की हा सात्विक माणूस आहे, याची वृत्ती, याचं आचरण सगळं सात्विक प्रकारचं आहे. म्हणजेच ह्याला परमात्म्याची ओळख झालेली आहे. जो गाढ झोपेत शब्दादी सूक्ष्म भूते, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी प्रकृतीत लीन झालेल्या वेळी स्वतः जागा राहतो आणि सर्वतः अहंकार शून्य असतो. हे जे आत्मस्वरूप आहे, आपण जरी झोपलेलं असलो तरी सुद्धा, म्हणजे आपली सगळी इंद्रिय आपण शांत केलेली असतात, कुठलंही इंद्रिय आपलं काही काम करत नसतं, मन सुद्धा त्यावेळेला शांत झालेलं असतं. म्हणूनच आपल्याला गाढ झोप लागते. आणि अशा गाढ झोपलेल्या वेळेला आपला श्वासोश्वास चालू असतं, आपलं रक्ताभिसरण चालू असतं, आपली पचन क्रिया चालू असते. रात्रभर आपण झोपतो आणि सकाळी उठून
आपण वॉशरूमला जातो, हे कशामुळे घडतं? तर आदल्या दिवशी आपण जे खाल्लेलं अन्न असतं त्याचं पचन योग्य प्रकारे होतं, मग ते आपण केलेलं असतं का? नसतं. मग ते करणारं, आपला श्वासोश्वास चालू ठेवणारं, आपल्या इतर प्रतिक्षिप्त क्रिया चालू ठेवणारा तो जो आहे तो जागा राहतो. पण तो जागा असला तरी तो असं म्हणत नाही की मी हे केलं, मी हिचं अन्न पचवलं, मी हिला झोपवलं, शांत झोप लागू दिली हिला, कुठल्याही प्रकारचा त्रास हिला होऊ नये याची हिचं मन मी शांत ठेवलं, हिचं रक्ताभिसरण मी नीट ठेवलं, हिचं हृदयाचं कार्य मी नीट ठेवलं, असं तो कधी तुम्हाला सांगायला येतो का की मी हे सगळं तुझं कार्य केलं? तो कधीही म्हणत नाही. तो अहंकार शून्य. मग तो जो आपल्या अंतरात स्थित आहे तो इतका अहंकार शून्य आहे, तर मग आपण देह धारण केल्यावर एवढा आपल्याला अहंकार कुठून येतो? सारखं आपण मी केलं, माझं आहे, मला हवं असं का म्हणतो? हा अहंकार प्रकृतीच्या आधाराने आपल्यामध्ये प्रवेश करतो. मग त्या प्रकृतीला आपण ताब्यात ठेवणं हाच एक उपाय आहे की ज्या योगे आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होऊ शकतं. पुढे ते काय म्हणतायत बघा. मन्यमानस्तदात्मान मनष्टो नष्टबन्मृषा नष्टेऽहंकरणे द्रष्टा नष्टवित्तैवातुरः. ज्याप्रमाणे धनाचा नाश झाल्यानंतर मनुष्य आपणच नष्ट झालो आहोत असं मानून अत्यंत व्याकुळ होतो. एखादी चोरी झाली, आपलं पाकिट मारलं गेलं तर आपण इतके व्याकुळ होतो, रडकुंडीला येतो, इतके कष्ट करून मी मिळवलंय, इतकी वर्ष सांभाळलंय, पण ते आता गेलं, चोरी झाली माझ्याकडे, काय करायचं, माझं सगळं गेलं, इतके मिळवलेलं. ते तुझ्या प्रारब्धात नव्हतं. दैववशात तुझं जे होतं ते तुझ्याकडे राहिलेलं आहे, तुझं जे नव्हतं ते गेलेलं आहे. त्यामुळे त्यासाठी इतकं व्याकुळ होण्याचं काय कारण आहे? त्या नाशवंत असलेल्या संपत्तीसाठी आपण व्याकुळ होतो. पण जे नाशवंत नाही, कायमस्वरूपी टिकणारं अविनाशी असं जे तत्व आपल्यामध्ये आहे ते आपण हरवून बसलो आहोत, त्याची आपल्याला जाणीव नाहीये. त्यासाठी मात्र आपल्याला दुःख होत नाही. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. तर हा द्रष्टा आत्मा सुद्धा सुषुप्ती अवस्थेत आपल्या उपाधिभूत अहंकाराचा नाश झाल्या कारणाने भ्रमाने आपणच नष्ट झालो आहोत असे समजतो. जसं संपत्ती गेल्यावर आपण समजतो की आपलं सगळंच नष्ट झालं, तसा हा द्रष्टा आत्मा सुद्धा त्याला असं वाटतं हे आपल्याला काही ओळखतच नाहीयेत, आपण हा देह सोडून निघून जावं. तर त्यालाही सगळं नष्ट झाल्याचा भाव नाही का येणार? जो लिप्त नाहीये, अविनाशी आहे असं आपण सगळं म्हणतो आहोत, पण त्याला जाणणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतायत एवं प्रत्यवमृष्यासा वात्मानं प्रतिपद्यते साहंकारस्य द्रव्यस्य योवस्थानमनुग्रहः. या सर्व गोष्टींचं मनन करून विवेकी पुरुष जो अहंकारासहित सर्व तत्वांचे अधिष्ठान आणि प्रकाशक आहे त्या आपल्या आत्म्याचा अनुभव घेतो. शेवटी इथे त्यांनी फायनल डिसिजन दिलेला आहे, विधान केलेलं आहे की मी जे वर सगळं सांगितलं या गोष्टीचं मनन करून ते जो कोणी आचरणात आणतो असा जो विवेकी पुरुष आहे, जो अहंकारासहित सर्व तत्वांचे अधिष्ठान आणि प्रकाशक आहे, त्या आपल्या म्हणजे आत्म्याचं अहंकार स्वरूप असलेला आत्मा, त्याच्याकडे अहंकार आहे, तो करता आहे, तो स्फुरण देणारा आहे, एवढाच अहंकार आहे. त्या आपला जो असतो तो गर्वाकडे आणि मदाकडे वळलेला अहंकार असतो. दुराभिमानाकडे आपण झुकतो. नुसता अहंकार असेल कर्तृत्वाचा तर तिथपर्यंत ठीक असतं, पण त्याचा दुराभिमान नसतो, असतो आपल्याला, तो असता कामा नये. पण आत्म्याला मात्र तो दुराभिमान नसतो, त्यामुळे अहंकार सहित असलेला तत्वांचा सर्व तत्वांचं अधिष्ठान त्या आत्म्यामध्ये आहे आणि तो दुसऱ्याला प्रकाश देणार आहे, कारण तो स्वयंप्रकाशी आहे. सूर्य जसा स्वयंप्रकाशी आहे आणि आपल्याला प्रकाश पुरवतो तसाच तोही आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण अंतर्मुख होतो त्यावेळेला आपल्याला प्रकाश दिसतो.
कारण तो आत्मा प्रकाशित असलेला असा आहे. मग तुमचा भाव, तुमची वृत्ती कशी असेल तसा तो प्रकाश दिसतो. कधी तुम्हाला पांढरा प्रकाश दिसेल, कधी सोनेरी दिसेल, कधी लालसर दिसेल. तर तो प्रकाश तुमच्या वृत्तीप्रमाणे किंवा तुमच्या ज्या भावना असतील त्यावेळेला, जितका अहंकार तुमच्यामध्ये असेल त्याप्रमाणे तो प्रकाश तुम्हाला दिसतो. म्हणजे तुम्हाला स्वतःला आत्म्याचा अनुभव घेता येतो या प्रकाशाच्या माध्यमातून, कारण तो प्रकाशक आहे. तर त्यामुळे तुम्ही तो घ्यावा. त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही की कुठला प्रकाश मला कसा दिसतो, मी आत्म्याला माझ्या ओळखू शकते का, बघू शकते का, हे प्रत्येकाने आपलं आपण ठरवायचं. आता देवहूती काय विचारते ते आपण बघूया. देवहूतिरुवाच पुरुषं प्रकृतिर्ब्रह्मन् न विमुञ्चति कर्हिचित् अन्योन्यापाश्रयत्वाच्च नित्यत्वादनयोः प्रभो यथा गन्धस्य भूमेश्च न भावो व्यतिरेकतः अपाउरसस्य च यथा तथा बुद्धेः परस्य च अकर्तुः कर्मबन्धोऽयं पुरुषस्य यदाश्रयः गुणेषु सत्सु प्रकृतेः कैवल्यन्तेष्वतः कथं क्वचित् तत्त्वावमर्शेन निवृत्तं भयमुल्बणम् अनिवृत्तनिमित्तत्वात् पुनः प्रत्यवतिष्ठते. देवहूती विचारते कपिल मुनींना, हे प्रभो, पुरुष आणि प्रकृती दोन्ही नित्य आणि एकमेकांच्या आश्रयाने राहणारे. आत्ताच आपण बघितलं की हा जो पुरुष आहे त्याच्यातूनच ती प्रकृती निर्माण झाली आहे आणि प्रकृतीच्या आधारानेच तो व्यवहारात सगळी कामं करून घेत असतो. म्हणजेच पुरुष आणि प्रकृती दोन्ही नित्य आहेत आणि एकमेकांच्या आश्रयाने राहणारे आहेत. म्हणून प्रकृती तर पुरुषाला कधीच सोडू शकत नाही. आणि तुम्ही म्हणताय की ती माया आहे, तिच्याकडे लक्ष देऊ नका, असा म्हणण्याचा भाव. पुढे ती म्हणते देवहूती की जसे गंध आणि पृथ्वी, रस आणि पाणी, म्हणजे पृथ्वीला गंधवती असं म्हटलेलं आहे, तिचं नाव, अनेक गंधांनी युक्त असलेली ती, म्हणून गंध आणि पृथ्वी. रस आणि पाणी हे एकमेकांपासून वेगळे राहत नाहीत. पाणी म्हणजे रसदारच आहे, प्रवाही आहे, वाहणारा आहे, द्रवपदार्थ आहे तो, त्यामुळे ते एकमेकांपासून वेगळे राहत नाहीत. त्याचप्रमाणे पुरुष आणि प्रकृती सुद्धा एक दुसऱ्याला सोडून राहत नाही. म्हणून जिच्या आश्रयाने अकर्त्या पुरुषाला हे कर्मबंधन प्राप्त झाले आहे, त्या प्रकृतीचे गुण शिल्लक असताना पुरुषाला कैवल्यपद कसे प्राप्त होईल. तिने प्रश्न विचारलाय की जर ते एकत्र आहेत, संयोगाने ते राहतात, एकमेकांना सोडत नाही, तर मग जिच्या आश्रयाने हा अकर्ता पुरुष, तो करत काहीच नाही, तो फक्त प्रेरणा देतो, तो स्वस्थ बसून साक्षीभावाने बघतो, मग हे कर्मबंधन का प्राप्त झालंय. त्या प्रकृतीचे गुण शिल्लक असतात, म्हणजे माया थोडीफार पुरुषाबरोबर आहे, मग त्याला कैवल्यपद कसे प्राप्त होईल. जर तत्वांचा विचार केला, वर सगळी जी तत्व सांगितली आहेत त्याचा विचार केला, तर एखाद्या वेळे हे संसार बंधनाचं तीव्र भय नाहीसं झालं तरी त्याला कारण असणाऱ्या प्रकृतीच्या गुणांचा नाश न झाल्याने ते भय पुन्हा उपस्थित नाही का होऊ शकणार. तिचा प्रश्न अगदी बरोबर आहे की आम्ही सगळ्या तत्वांचा अवलंब केला, संसार बंधनातनं अलिप्तपणे आम्ही संसार बघितलं, बंधन मानलं नाही, तरी सुद्धा त्या सगळ्या संसार बंधनाला कारण असणाऱ्या त्या प्रकृतीच्या गुणांचा नाश, त्या प्रकृतीचे गुणधर्म राहणारच ना. आम्ही पुरुष आणि प्रकृती जे एकत्र आहेत तर सगळे प्रकृतीचे गुण नाहीसे कसे होणार, त्यामुळे ते भय पुन्हा पुन्हा उपस्थित होणार. त्यामुळे अनेक साधू झालेले किंवा योगी पुरुष सुद्धा पुन्हा एकदा त्यांचा पाय घसरतो आणि पुन्हा एकदा त्या तेवढे मागे जातात. जसं आपण योग साधना जर करत असाल तर तुमचं प्राणायाम करता त्यावेळेला कपालभाती प्राणायाम तुम्ही बरेच दिवस केला नाही तर तुम्हाला जास्त वेळ करता येत नाही, तुम्हाला माहिती आहे ते तंत्र, पण त्याची देहाला सवय राहत नाही रोज न केल्यामुळे, आणि ते तुमची संख्या जी मोजायची असते ती कमी होते. 108 वेळा करायचं असेल तर तुम्ही 5 वेळाच सुरुवातीला कराल, 10 वेळाच कराल, 15 वेळाच कराल, पुन्हा एकदा सुरू कराल तेव्हा मध्ये जर काही गॅप झाली असेल तर. म्हणजे तो गुणांचा नाश प्रकृतीचा होणार का पूर्णपणे नाही, म्हणजे आपण कपालभाती पूर्ण विसरतो का नाही, तर तो राहणार आहे, पण त्याचा नाश तर होतोच.
हे भय पुन्हा पुन्हा उपस्थित होणार. आम्ही जर भक्ती योगातनं जरा जरी सरकलो, आम्ही ध्यानाला बसायचं सोडलं, तर पुन्हा आम्ही आत्मस्वरूपाला विसरून जाणार. त्यावेळेला भगवान तिला काय उत्तर देत आहेत ते आपण बघूया. श्री भगवान उवाच अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेणामलात्मना तीव्रया मयि भक्त्या च श्रुत संभृतया चिरं ज्ञानेन दृष्टतत्त्वेन वैराग्येण बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेण आत्मसमाधिना प्रकृति पुरुषस्येह दह्यमानात्वहर्निशं तिरोभवित्री शनकै रग्नेर्यो निरिवारणी. श्री भगवान म्हणतायत, कपिल मुनी म्हणतायत, ज्याप्रमाणे अग्नीचे उत्पत्ती स्थान असलेले लाकूड आपणच घर्षणाने अग्नी दोन लाकडं घासले की त्यातनं घर्षण होऊन अग्नी उत्पन्न होतो. म्हणजे त्या लाकडाच्या आतमध्ये अग्नी स्थित असतो, आपल्याला जरी तो दिसत नसला तरी. अग्नीचे उत्पत्ती स्थान असलेले लाकूड आपणच उत्पन्न केलेल्या अग्नीपासून जळून भस्म होते आणि त्याची राख होऊन जाते ते सगळं लाकूड जळून. त्याचप्रमाणे निष्काम भावनेने केलेल्या स्वधर्म पालनाने अंतःकरण शुद्ध झाल्यामुळे पुष्कळ काळपर्यंत भगवत कथा श्रवण केल्यामुळे वाढलेल्या माझ्या तीव्र भक्तीने, तत्व साक्षात्कार करणाऱ्या ज्ञानाने, तसंच प्रबळ वैराग्याने, व्रत नियमादींसह केलेल्या ध्यानाभ्यासाने आणि चित्ताच्या प्रगाढ एकाग्रतेने पुरुषाची प्रकृती रात्रंदिवस क्षीण होत होत हळूहळू नाहीशी होते. देवहूतीच्या प्रश्नाला इथे भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. जणू काही आपल्यालाच ते सांगतायत की तुमचं जर स्वधर्म पालन तुम्ही उत्तम प्रकारे केलेलं आहे तर तुमचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. त्यानंतर कायमस्वरूपी तुम्ही भगवत कथा ऐकत 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 तीव्र भक्ती करता माझी, तर तुम्हाला तत्वाचा, आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेला आहे, त्याचं ज्ञान झालेलं आहे. पण प्रबळ वैराग्य तुमच्याकडे आहे आणि ध्यानाभ्यास तुम्ही कायमस्वरूपी करता आहात. व्रत नियम, यम नियम, आसन हे जे त्याचे आहेत अष्टांग, त्या यांनी तुम्ही ध्यानाभ्यास करताय. तुमच्या चित्ताची एकाग्रता आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही कथा ऐकता त्या वेळेला तुम्ही एकरूप होता त्या कथेशी, त्यातल्या पात्रांशी, त्यातल्या भगवंतांच्या लीलांशी किंवा भगवंतांशी. तसंच अशा प्रकारे एकाग्र तुम्ही होत असाल तर ती प्रकृती हळूहळू क्षीण होते आणि ती नाहीशी होते आणि एकटे पुरुष तिथे राहतात. म्हणजे आत्मस्वरूप फक्त स्थित होतं आणि प्रकृती मात्र तिथून निघून जाते, असं भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रकृतीचा आपण विचार करण्याचं कारण नाही. पुढे बघा, भुक्त भोगा परित्यक्ता दृष्ट दोषाच नित्यशः नेश्वरस्य शुभं धत्ते स्वे महिम्नि स्थितस्य च यथा ह्य प्रतिबुद्धस्य प्रस्वापो बहुवनर्थभृत् सैव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते एवं विदित तत्त्वस्य प्रकृतिर्मयि मानसं युञ्जतो नापकुरुत आत्मा रामस्य कर्हि चेत. नंतर नेहमी दोष दिसल्याने भोगून त्यागलेली ती प्रकृती आता कायमस्वरूपी आपण ध्यानाभ्यासात राहिलो, भक्ती योगात राहिलो, एकाग्र होत राहिलो, प्रबळ ज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार आपल्याला झालेला आहे, तर अशा वेळेला ती प्रकृती आपलं काही बिघडवू शकत नाही, पुरुषाला कुठलाही धक्का पोचवू शकत नाही. ज्याप्रमाणे निद्रिस्त पुरुषाला स्वप्न कितीही अनर्थाचा अनुभव देत असला तरी जाग आल्यावर त्याला ते कोणत्याही प्रकारचा मोह उत्पन्न करत नाही. थोडा वेळ जाग आल्यावर आपल्यावर परिणाम राहील त्या स्वप्नाचा, पण आपण विसरून अरे ते स्वप्न आहे, काय एवढं लक्ष द्यायचंय, विष्णू सहस्रनामाचा एक पाठ केला की त्याचे सगळे परिणाम नाहीसे होतील असं आपण म्हणतो, आपल्या मनाला समजावतो. कोणत्याही प्रकारचा मोह आपल्याला त्या स्वप्नामुळे उत्पन्न होत नाही. त्याचप्रमाणे ज्याला हे तत्वज्ञान झालंय, म्हणजे माहित झालंय, ज्ञान झालंय, ज्यांनी ते जाणलंय, ज्यांनी त्याचा साक्षात्कार करून घेतलेला आहे, जो नेहमी माझ्याच मध्ये मन लावून राहतो, त्या आत्माराम मुनीचे प्रकृती काही, त्याला जो साक्षात्कार करून घेतो त्याला आत्माराम मुनी असं म्हटलेलं आहे.
प्रकृती त्याचं काहीही बिघडवू शकत नाही, असं कपिल मुनी आपल्याला आश्वस्त करतायत. पुढे बघा, यदैव मध्यात्मरत कालेन बहुजन्मना सर्वत्र जात वैराग्य आब्रह्म भुवनान मुनिः. जेव्हा मनुष्य अनेक जन्मांमध्ये पुष्कळ काळपर्यंत अशा प्रकारे आत्मचिंतनातच मग्न राहतो, तेव्हा त्याला ब्रह्मलोकांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या भोगांविषयी वैराग्य निर्माण होते. जरी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त झाले काही कारणाने, तरी सुद्धा भगवंतांचं सातत्याने स्मरण आपल्याला प्रत्येक जन्मात जर राहिलं तर आत्मज्ञान आपल्याला झालेलं असल्यामुळे, आत्मचिंतनात आपण निमग्न राहत असल्यामुळे ब्रह्मलोकापर्यंत सप्तलोक जे आपण बघितले त्या आणि प्रत्येक लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचे भोग आपल्या समोर आले तरी आपल्याला त्याची इच्छा होत नाही, आपण त्याच्याबद्दल उदासीन राहू शकतो. पुढे बघा, मद्भक्त प्रतिबुद्धार्थो मत्प्रसादेन भूयसा निःश्रेयसं स्वसंस्थानं कैवल्याख्यं मदाश्रयम् प्राप्नोति हाञ्जसा धीरस् स्वदृशा छिन्न संशयः यद्गत्वान् निवर्तेत योगी लिंगाद् विनिर्गमे. ते म्हणतायत, माझा तो धैर्यवान भक्त म्हणजे ज्याने आत्मसाक्षात्कार करून घेतलेला आहे, सगळ्या गोष्टींवर विजय प्राप्त करून माझ्याच मोठ्या कृपेने, तो भगवंतांच्याच कृपेने आपल्या सगळ्या कृतींना भगवंतांचं अधिष्ठान असलंच पाहिजे, त्यांच्या कृपेने होत आहे. नाहम करता हरिही करताही केवलम, ते करवून घेतायत म्हणून आपलं भागवत संहिता वाचन नियमितपणे रोज तुमच्या उपस्थितीत होत आहे. तर त्यांच्या कृपेने त्यांचं तत्वज्ञान आत्मसात करून आत्मानुभवाने सर्व संशयातून माझा भक्त मुक्त होतो आणि पुन्हा लिंग देहाचा नाश झाल्यावर एकमात्र माझाच आश्रय असणाऱ्या आपल्या स्वरूपभूत कैवल्य संज्ञा असणाऱ्या माझ्या त्या मंगलमय पदाला सहजच प्राप्त करून घेतो. यद्गत्वान निवर्तेत योगी लिंगात विनिर्गमे. माझ्या त्या मंगलमय पदाला सहज प्राप्त करून घेतो आणि तेथे गेल्यानंतर योगी पुन्हा संसारात येत नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंताने हे सांगितलेलं आहे अर्जुनाला की यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. माझं धाम कुठलं? तर जिथे गेल्यानंतर माझा भक्त जो असतो, जो माझं कृपा प्राप्त करून घेतो, ज्याला माझा साक्षात्कार होतो, तिथे गेल्यानंतर माझ्या धामात तो परत मागे फिरत नाही, म्हणजे त्याला पुन्हा संसारात पडावं लागत नाही. 84 लक्ष फेऱ्याच्या योनीतून त्याची सुटका होते, असं भगवद्गीतेत सुद्धा भगवंतांनी सांगितलंय. तेच आपल्याला इथे कपिल मुनी सांगतायत, ह्याला कपिल गीता असंही म्हटलं जातं. पुढे बघा काय म्हणतायत ते, यदा योगोपचिता सुचेतो माया सुसिद्धस्य विषंजतेंग अनन्य हेतुष्वथमे गती स्यात् आत्यंतिकी यत्र न मृत्युहासः. ते आईला म्हणतायत, अगं हे माते, जर योगाचे चित्त योग साधनेमुळे वृद्धिंगत झालेल्या आणि ज्यांच्या प्राप्तीसाठी योगाखेरीज दुसरे साधन नाही अशा मायामय आणि मादी सिद्धींमध्ये अडकून पडले नाही. अनेक अष्टसिद्धी म्हणतात त्याला, नवसिद्धी असंही म्हटलेलं आहे. तर त्या अष्टनवसिद्धी ज्या असतात त्या आपल्याला मोहात अडकवतात. आपण ज्या वेळेला साधना करत असतो त्यामुळे आपला मार्ग चुकतो, आपण पुन्हा आहे तिथे मागे परत फिरतो. म्हणून कपिल मुनी भगवंत सांगतायत की सिद्धींमध्ये अडकून पडले नाहीत तर त्याला माझे ते अविनाशी पद प्राप्त होते. सिद्धींमध्ये अडकून मला प्रकाश दिसला, मला आवाज ऐकू येत आहेत, या सगळ्या एक प्रकारच्या सिद्धी आहेत. मला दूरचं दिसायला लागलंय, कोण काय करतंय, मला दूरचा आवाज ऐकू येतोय, अशाही ध्यानाला बसायला लागल्यानंतर अनेक सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. आपल्याला आधीच जाणवतं की आज आपल्याला हा माणूस भेटणार आहे किंवा आज ही घटना घडणार आहे. ह्या सगळ्या सिद्धी आपल्याला जसजसं आपण प्रगती करतो ध्यानामध्ये किंवा योगाभ्यासामध्ये, त्यावेळेला या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात
आणि आपल्याला अडकवायला या सिद्धी कारणीभूत होतात. त्यामुळे या सिद्धींमध्ये आपल्याला अडकून पडायचं नाहीये. त्याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करता आला तर करायचा आहे, पण स्वतःसाठी तो करायचा नाहीये किंवा व्यवहारासाठी तो उपयोग करायचा नाहीये. त्यामुळे सिद्धींमध्ये अडकून पडलो तर आपल्याला अविनाशी पद प्राप्त होणार नाही. पण जो भक्त सिद्धीमध्ये अडकत नाही त्याला माझे ते अविनाशी पद प्राप्त होते आणि तेथे मृत्यूचं काही चालत नाही. मृत्यूला घाबरायची आपल्याला काहीही गरज नाही, कारण ते अविनाशी पद आपल्याला प्राप्त होईल. त्यासाठी आज आपल्याला ज्या पद्धतीने भगवंतांनी सांगितलंय देवहूतीच्या माध्यमातून तो अभ्यास आपण या क्षणापासून करणार आहोत. आणि तशा प्रकारचं आचरण जर आपलं राहिलं तर आपण आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घेऊ आणि भगवंतांपर्यंत निश्चितच पोचू. आणि ते पोचवण्यासाठीच तो सगळा एवढा आपल्याला भागवत संहिता वाचन करायचंय, कारण ह्याच भागवताच्या माध्यमातून आपला पुढचा मार्ग मोकळा होत जाणार आहे. आपल्याला दिशा, योग्य दिशा मिळणार आहे आणि आपण भगवंतांपर्यंत पोहोचणार आहोत. त्यामुळेच पहिल्याच महात्म्याच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे की हे जहाज आहे, या भवसागरातनं तुम्हाला तारून नेण्यासाठी हे जहाज रूपी भागवत महापुराण आहे. त्याच्यात चढा, बसा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही वागा, म्हणजे तुम्ही सहज हा संसार भवसागर तरून जाल. इथे आपला अध्याय 27 समाप्त झालेला आहे. आपली वेळही संपलेली आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीय स्कंधे कापिलेयोपाख्याने सप्तविंशोऽध्यायः. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. 2 श्लोक मी म्हणते कारण आपली वेळ होऊन गेलेली आहे. त्यामुळे 2 श्लोक आपण म्हणूया आणि आपली इथे मीटिंग एंड होईल. उद्या आणि परवा, उद्या नवमी आहे. बऱ्याच जणांकडे नवरात्र उठायचं असेल, नवरात्राची उक्तावस्था सवाष्ण असते. परवा दसरा सण आहे मोठा सीमोल्लंघनाचा, त्यामुळे त्याचीही गडबड असेल, पाहुणे रावळे यायचे असतील. त्यामुळे 2 दिवस आपण भागवताला विश्रांती घेणार आहोत. पण तरी तुम्हाला जमलं तर तुम्ही हा अध्याय जो आज आपण घेतला तो पुन्हा पुन्हा वाचायचा प्रयत्न करा किंवा मनात हृदयात साठवायचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला आचरणात आणणं सोपं जाईल. आपण भेटणार नसलो तरी प्रत्येकाने आपल्या घरी बसून भागवताच्या संगतीमध्ये त्याच्या सोबतीने दिवस घालवायला काहीच हरकत नाही. आलेल्या पाहुण्यांना सुद्धा ते तुम्ही वाचून दाखवा, त्याचा अर्थ वाचून दाखवा, त्यांनाही योग्य दिशा मिळेल. त्यामुळे सत्संग तुमच्याकडनं होईल, सत्कर्म तुमच्याकडनं घडेल, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदाच होईल. तर आपण बघूया आता 2 श्लोक. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. मम तापमपा गुरुदेव, मम पापमपा गुरुदेव, मम तापमपा गुरुदेव, मम पापमपा गुरुदेव, मम